माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंदपुराण अभिवाचन करत आहे. भाग 24, अध्याय 94. श्री सत्यनारायण विप्र संवाद. श्री सुत म्हणाले, देवर्षी नारद हे पर्यटन करीत असता एका वेळी मनुष्य लोके आले. तेथे त्यांनी पाहिले की पूर्वकर्मामुळे मानव अतिशय क्लेश भोगत आहे. त्यांना करुणा आली. ते विष्णुलोकी गेले. विष्णुपाशी प्रार्थना केली. त्यांनी श्री सत्यनारायण व्रताची सर्व माहिती प्राप्त करून घेतली. परत भूलोकावर येऊन लोककल्याणासाठी अतिपुण्यमयी अशी मोक्षदायी कथा सांगितली. नारदाकडून ऐकलेली कथा श्रीसुतांनी त्या ऋषीवृंदाला सांगितली. ती अशी: सत्यनारायण हे महान असे पुण्यकारी व्रत, त्रिलोकात दुर्लभ. हे व्रत भक्तिभावाने केल्यास विष्णू प्रसन्न होता. कोणत्याही दिवशी प्रातकाळी उठून सुप्रसन्न मनाने श्री सत्यनारायण देवाचे पूजन करावे. या धर्मकार्यासाठी आपल्या सर्व आप्तजनांना, हितमित्रांना बोलवावे. त्यांच्यासह देवेश्वराचे पूजन करावे. उत्तम नैवेद्य अर्पण करावा. तूप, दूध, गहू, रवा, गव्हाचा अभाव असल्यास तांदूळ, साखरेच्या अभावाने गुळ घ्यावा. सर्व पदार्थ एकत्र करून त्याचा उत्तम प्रसाद तयार करावा. देवाला अर्पण करावा. सर्वांचा प्रभू कथा श्रवण करावी. सर्वांनी प्रसाद घ्यावा. स्वतःही प्रसाद भक्षण करावा. प्रभूचे नृत्य, गीत आदी मनोरंजन करावे. नंतर स्तवन करून त्याचे स्मरण करीत पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूजन करणाऱ्यास पुण्य लाभते, इच्छित प्राप्त होते. सत्यनारायण कथा. काशीपुरामध्ये अति निर्धन असा एक विप्र होता. तो भिक्षा मागण्यासाठी भ्रमण करीत असे. त्याची दया येऊन एका विप्राचेच रूप घेऊन विष्णू त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याला विचारले, तू असा दुःखी का रे? हे भ्रमण कशासाठी? तेव्हा त्या गरीब विप्राने सांगितले, मी अति दरिद्री, केवळ भिक्षा मागण्यासाठी मी भ्रमण करीत असतो. मला आपण उदरभरणासाठी अन्य मार्ग सांगाल काय? विष्णूने त्याला सत्यनारायण व्रत करण्याची रीत सांगितली. ते स्वतः अंतर्धान पावले. नंतर त्या विप्राने ईश्वराचे चिंतन करीत एका मंदिरात प्रयाण केले. तेथे ते व्रत करण्याचा निश्चय केला. रात्री त्याला विचारांची झोप आली नाही. तो तसाच जागत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने व्रत करण्याचा संकल्प केला. भिक्षेसाठी निघाला. त्या दिवशी नारायणाच्या कृपेने त्याला भरपूर भिक्षा मिळाली. त्यातून त्याने व्रत यथासांग पार पाडले. त्यावेळी तो सर्व दुःख कष्टातून मुक्त झाला. तेव्हापासून तो प्रत्येक मासात ते व्रत करीत राहिला. पूर्व पापापासून तो मुक्त झाला. श्रीकृष्णाने एकदा नारदाने सांगितले, हे द्विज, या व्रताचा प्रसार जेव्हा समस्त मंडळावर होईल तेव्हा तेथील पीडित मानव दुःखापासून मुक्त होईल. श्रीसुत म्हणाले, हे मुनींनो, असे हे व्रत मी आपणास सांगितले. अध्याय 95. केदारेश्वर महात्म्य. केदारेश्वर नावाचे महात्म्य 67 या संकेत आहे. प्रथम सृजनाच्या वेळी सर्व देवगण हिमाने व्याप्त झाल्यामुळे अतिशय त्रस्त झाले. त्यांनी ब्रह्मदेवांना शरण जाऊन या त्रासातून वाचण्याचा मार्ग त्यांना विचारला. तेव्हा ब्रह्मदेवाने महेश्वराकडे त्या सर्वांना नेले. त्यावेळी महेश्वर शैलराज हिमालय या ठिकाणी होते. हिमालय रूपलावण्ययुक्त शुद्ध स्फटिका समान असा अद्भुत त्यावर गंगा राहिली होती. पार्वतीचा तो जनक त्यावर सर्व दिव्य तीर्थ ऋषींचे आश्रम या निवासस्थानी त्यांनी युक्त असा होता. त्या ठिकाणी असलेल्या महेश्वराला केदारेश्वर नाव दिले होते. त्याची पूजा सर्व देवगण, असुर, पन्नग, यक्ष, राक्षस, पिशाच, भूत, वेताळ, किन्नर, विद्याधरगण करीत होते. केदारेश्वराची तीर्थाची महती ऐकून मानवी तेथे दर्शनासाठी येऊ लागले. प्रथम आलेल्या मानवांना पाहून महेश्वराने त्यांचा वध करण्यासाठी रूप धारण केले. पण या त्यांच्या रूपाला मानव न भीता उलट या केदारेश्वर रूपातील महेश्वर आहे असे म्हणून दर्शन घेऊ लागले. पण त्यांना खंत वाटे, आपण एवढ्या दुर्लभ अशा शैल शिखरावर आलो, पण येथे ना शिव ना शंकर, त्यामुळे ते दुःखी. त्यांना वैराग्य प्राप्त झाले. ते म्हणत, येथे कोणतंच देव नाही ना, तीर्थ नाही, पुण्य नाही, दायक नाही, गंगा पण नाही, हे कोणतेच धर्मक्षेत्र नसावे. पुराण वेदांमध्ये तर सांगितले की हिमालय परत मोक्ष देणारे शंकराचे श्रेष्ठ स्थान. पण येथे तर असे सर्व असत्य वाटते. जेव्हा हा विचार ते मानव आपापसात प्रगट करीत दुःखी होत, तेव्हा मला त्यांच्याकडे पाहून अनुकंपा वाटे. मी त्या अनुकंपेच्या पोटीच आकाशवाणीद्वारा त्यांना सांगितले की आपण भिन्न मार्ग शोधू नका. वेद पुराणे हे सत्य आहे, त्यात असत्याचा लवलेशही नाही. ब्रह्मदेवाने ती रचिले ते सत्यच आहे, त्यांना असत्य मानून नास्तिक बनू नका. केदारेश्वर देव येथे प्रगट वास्तव्य करून आहे. दर्शन करणाऱ्यांना तो मोक्ष देतो, स्वर्ग देतो. केदारेश्वर हा देव देवांकडून पूजला गेला.
ही गोष्ट खरी की तो नेहमीच दृष्टीस पडत नाही. हा हिमवान त्याची 8 महिने पूजा करीत असतो. म्हणून त्याला सर्व पर्वताचा राजा केले आणि म्हणूनच तो रमणीय वंदनीय असा झाला. त्यांच्याजवळ समस्त रत्नांच्या खाणी असून देवांचा अत्यंत प्रिय शैल होता. ग्रीष्म वसंत ऋतूमध्ये हा देवांचा देव उत्तम रूपामध्ये दिसतो, दर्शन देतो. ज्या भक्तांना या देवाला पाहण्याची उत्कट इच्छा असेल त्यांनी महाकाल वनात क्षिप्रा नदीच्या तीरावर लिंग रूपात प्रगट झालेला पाहावा. सोमेश्वरी स्थानाच्या पश्चिमेला मी प्रगट होईन. तेथे माझे सतत दर्शन सर्वांना प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून मानव महाकाल वनात दर्शनाला गेले. म्हणूनच तेव्हापासून हिमालयावरील हिमनाथाच्या यात्रेचे पुण्य येथे येऊन लोक मिळवितात. अध्याय 96 पिशाच्च ईश्वर महात्म्य. शिव पार्वतीला म्हणाले, माझे 68वे स्थान पिशाच्च मोचन म्हणून आहे. कलियुगाच्या सुरुवातीला सोम नावाचा एक धनवान सेवक होता. तो अतिशय नास्तिक होता. तो अति नीच वृत्तीचा असा होता. एकदा अधिक कष्ट पडल्याने तो मृत झाला. अत्यंत पापामुळे तो जलहीनच्या मरुभूमीमध्ये पिशाच बनला. तो अतिशय भयानक वाटे. तो अज्ञ पिशाचाने त्रास देऊ लागला. पण अशी एक घटना घडली की त्यामुळे तो पार बदलला. तो राहत असलेल्या मरुभूमीतून जाणाऱ्या मार्गाने एके दिवशी साकटायन महर्षी चालले होते. ते अतिशय विद्वान होते. विवावसूप्रमाणे तेजस्वी होते. त्यांना ते भयानक पिशाच दिसले. त्यांच्याकडे पाहून ते त्यांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे धावून येऊ लागले. पण अचानक त्यांच्या कानावर अत्यंत भीषण असे स्वर आढळल्याने ते पूर्ण भैरे बनले. त्यामुळे ते भयभीत झाले. स्वरक्षणासाठी सैरावैरा धावू लागले. तेव्हा शाकटायन महर्षी त्यांना म्हणाले, अरे तू इतका घाबरला काय आणि असा शैरावेरा का पळतो? तेव्हा पिशाच असहाय्यपणे म्हणाले, एक तर मी एकाएकी बहिरा झालो. त्यावर महर्षी म्हणाले, ते खरे, परंतु आपल्या दर्शनामुळे माझी सर्व शक्ती क्षीण झाली. मला भीतोस? पिशाच म्हणाले, ते खरे, परंतु आपल्या दर्शनामुळे माझी सर्व शक्ती क्षीण आणि ही गोष्ट म्हणजे मृत्यू दर्शते. त्यापासून रक्षण करून स्वतःचे जीवन सुखमय बनवण्यासाठी मी भीतीने सैरवैर झालो. तेव्हा मुनी काय म्हणाले, अरे तुझे जीवन हे पिशाच्च्या योनीतील जीवन हे कसले सुखी? माझ्याकडे पहा, माझे मरणे सुखदायक सुखकारक. यावर पिशाच म्हणाले, हे ब्रह्मरक्षसा, माझ्यावर तू कृपा कर. तू सांगशील तसे मी ऐकेन. ऋषी म्हणाले, अरे वेड्या, मी ब्रह्मराक्षस नाही आणि मी तुला खाणार नाही. तू भूमंडलावरील सर्व प्राण्यांच्या हितासाठीच मी वावरत असतो. हित करता म्हणजे मित्र. मित्राला कोणी भीतो का? हे ऐकून ते शांत झाले, निश्चिंत झाले. आपण खरोखरी मला अभय दिले. मित्र झाला तर मला सांगा, मानव कोणत्या कर्मामुळे पिशाच्च बनतो? आता मी काय करावे म्हणजे या अतिनीच अशा योनीतून बाहेर पडून मुक्त होईल? तेव्हा शाकटायन मुनी म्हणाले, एखाद्या सतप्रवृत्तीच्या माणसाचे धन अपहरण करणे, एखाद्या देवस्थानाच्या धनाचे अपहरण करणे, आपल्या मातापित्याच्या श्रीबालकाचे किंवा राजाचे एखाद्या दात्याचे धनाचे अपहरण करणे, ही तर योनी प्राप्त होते. तू सोमक नावाचा एक क्षुद्र मानव आहे. तू सर्वांचा विश्वासघात करीत असून देवांची निंदा तू मागील 7 जन्मापासून करीत आला. त्यामुळे तू आपल्या सर्व कुलाला नकरमामी करून स्वतः पिशाच बनला. हे सर्व ऐकून त्या पिशाच्याला खूप वाईट वाटले. दुष्टकर्माबद्दल त्याला पश्चाताप झाला. अतिशय करुण अशी त्याची अवस्था झाली. पण त्याला आता एकच आधार वाटू लागला की आपण अगदी कणभर का होईना एखादी चांगली गोष्ट केली असावी. म्हणूनच या मुनीच्या रूपाने देवमाणूस आपणास भेटला. अशा माणसाचे दर्शन घडले. म्हणून मग त्याने मुनींना भक्तीने नमस्कार केला. त्यांना म्हणाला, मी आपणास शरण आलो. माझी काही लायकी नाही, तरी आपण माझे रक्षण करा. पिशाच्याचे बोलणे ऐकून मुनी त्याला म्हणाले, महाकालवनात एक शिवलिंग आहे. त्याला पिशाच्च लिंग असे म्हणतात. तेथे जाऊन तू त्याचे दर्शन घे, म्हणजे त्या योनीतून तुझी मुक्तता होईल. लगेच मुनींना नमस्कार करून पिशाच्च महाकालवनात गेले. तेथे शिवाचे दर्शन घेताच त्याला मुक्ती मिळाली. या स्थानाचे वैशाख व कार्तिक महिन्यात चतुर्दशीला दर्शन घेण्याने पुण्य लाभते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण अग्नितीर्थ सर्पतीर्थ महात्म्य बघूया. बोला हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.